सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब, आणखी कोणी राणा दादा, त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या ओळीनं मनपूर्वक कौतुक स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहे. त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक, आभार. सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होतंय. त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्यास. विषय क्रमांक 1, आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आपली मागणी होती. सादर केलेल्या आतापर्यंत मागण्यास. विषय क्रमांक 1, आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो. याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आत्ता बोललो त्यांनी, विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो, असं त्यांनी सांगितलं. अरे आधी ऐका ना, मराठ्याचे पोट्टे ना आधीच वाफडत लगेच. आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजे साहेब लिहिलं, चाबरे ते अभ्यासक. तिथं हा म्हणले आणि वाटण अर्ध्यात गेल्यावर म्हणले चुकलं. मग तवा झोपला होता का? त्याच्यामुळं त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय. मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, GR झाल्यावर ते शब्द बदलतील ना, पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. हो, आणि ते घेऊस तर तुमच्यामध्ये मी उठवतो काय विखे साहेब इथून, ते येऊस तर मी तुमच्यामध्ये उठवतो काय इथून. मी उठत नाही. मी तर जेलातलं अन्न खाईन पण उठत नाही.
म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे. पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थांचं गॅजेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं आहे का अभ्यासक? नंतर का नाही म्हणलं ना थोबडच हानी. सातारा गॅजेटियर, पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं मी त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं आहे थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणलेत ते. आता बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणलेत, नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरलाय, पण तरी बी त्यांच्या तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत. साक्षीदार त्यांना धरलेलं आहे. मी म्हणलं तुम्ही करून देतान का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. यायला बाकी झाला काय? ते म्हणले मी करून देतो, माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता, 1 महिना. राजे बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले की नाही, इतक्या लोक सांगा नाहीत मला थोपडं आणते लोक. जमलं का नाही आता? हे 2 विषय अंमलबजावणी झाली. खाली काय राहिला आता? जरा डोका लावाय शिका ना. येतो ना ती दबी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो, थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता अरे बाबा, आपल्याला मान्य असलं तर मोबाईल म्हणून सांगितलं ते म्हणत तुम्हाला मान्य असलं तर तुम्ही जर म्हणून राज्यपालाचं सैन, राज्यमंत्रिमंडळ सैन, याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे? मला पटावं लागलं मी आता कोणी नाही. आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं. ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच, तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच जी आर काढतो. राज्यपालाच्या सहीन, राज्य मंत्रिमंडळ सहीन, याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे? मला पटायला लागलं नाही. मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही. आत्ता पोत बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असतं. त्यांच्या बोलण्यात तथ्य, स्वच्छता आहे, ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले, कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशनमधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे आणि पटापटा मागं घेणं, यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय आहे. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या पुढं. तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल विखे दादा. हा, मग डोकं चाला ना. उपोषणाने घाळ झालं ना, तुम्ही लय घाळ केलं ना मला. मग डेअरी उतरली, डेअरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावेत असं आपण मागणी केली होती.
त्यांनी असं सांगितलंय, मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत 1 आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. ते होऊन जाईल. ते काय त्यांना खिशातून त्याचं काय असल्यासारखं खेळ आहे, ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का एखादा पोर जर खूप बरोबर आहे, नसतं हे भरण्यात या लवकर. हे तर आपण मान्य केलंच आहे. उद्या त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासू सांभाळायचे आहेत, कोणी आधार देत नाही, कुटुंब उडर पोरडं कसं कमाव. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसतं हे व्हायना द्या लवकर. आपण मान्य केलंच आहे. उद्या सामान्य शिक्षण झाली MIDC ते देऊ शकतो पात्रतेनुसार. हा MIDCला त्या शासकीय अधिकारी हा महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. हा उदय सामंत साहेब हातात एक करा. उदय साहेब कचा सायन काय तुम्हाला तरी काय सही कथा आणायची. हा त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDCच्या जवळ असतात. माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत एसटीने इकडे तिकडे. एक ते कंपाळाला कोण असतं, लोकांच्या नजरा विचित्र असतं. नवरा गेल्यावर तिला कसं बस एसटीनं घरी जायचं ना, आम्ही हाल बघतो. ते लय अवघड आहे. ते MIDCत केलं तर वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड. आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा. म्हणजे लोकाला कळन तरी मग नोंद निघाली का नाही. लोकाला मिळत लागा ना 58 लाख म्हणजे नोंदी कुठे आहेत. ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे आता, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र. पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती आहे 2. तुम्ही आत्ता इथून गेले नाही का आदेश काढा. आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून धरल्यात. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतोय. याचा अर्थ खोटी आहे का नाही. तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी आहे. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलं आहे की आता त्या समितीला एक क्वाशी ज्युडिशियल पॉवर दिले आहेत, न्यायिक अधिकार दिलेले आहेत. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की दलित प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत. म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरग गरिबाचं MBBSला राजेसाहेब लागलं. 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलेलं. त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला, म्हणजे नंबर लागला. बाप नाही आहे, आई होती. रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपया नाही, पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायनात. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होता. ते जुळवावर घर पण नाही ऐकायला, कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब. फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्याचं वाटोळं झालं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्यात त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर
सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांचे अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले. म्हणजे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण, आणि त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी म्हटलं तुम्हाला. आता पूर्वी तसं नव्हतं, मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्याबरोबर वंशावळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. हा, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाहीये, काम नाही करतायत. तालुका स्तराच्या दिली कधी? आत्ता का? हा, आत्ता दिली असं. कारण ते लय हाल होते. ते वंशावळ समिती चांगलं आहे, चांगलं आहे. तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिस एक, वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं, चांगलं झालं. आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा, ती सुरू ठेवा. काय होतं? हा, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे आहेत बरं का. बैठक होऊन गेली, लेकरं गरिबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात. हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहेत शासनाकडं. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले, आम्ही देतो. म्हणजे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, ते जाणारे लोक आपण द्या. आपण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ, ताबडतोब मानधनावर घेऊ. म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला. ती आमची जबाबदारी मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही. फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसकुट पडलं इथं. तुम्हाला काय सांगावं ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडं एक धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे. त्यांनी 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चीला पैसे देतो. ते सापडे म्हणतोय जाऊ पदरून. तुमच्या पैसे काय घ्यावा. तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसकुट पडलंय आमचं. तुम्हाला काय करायचं. आम्ही आमचं वावर इकोवर राहिलं गुंठाभर. तुम्हाला काय करायचं. नाही सापडून दिलं मग बोल. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले. आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तर मराठा आणि कुणबी एक हे जी आर काढा. 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक जे आर काढायसाठी किचकट नसून द्या. आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घे जायचं, पुढं चला जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं. मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण जे आर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब आता एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला. 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे देऊ. राहिले सगळ्या सोयरेच. त्याची छाननीच व्हायना. आणखी छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना. त्याच्यासाठी किती दिवस मागितलेत. 8 लाख हरकती आले. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत चलन. थोडा 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 खाल्ला तर. तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळड्यात गुंतण्याची दाट शक्यता असते.
छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं, पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायलेत, सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब, हा, सगळ्यांचा GR काढायले. आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना, नाही आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. हा, माझ्या म्हणण्यानुसार नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही, घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. हा पण लयच पटापटा असतो, इतकं सोपं आहे की. मग आपण फेस पाडील, मग 5 दिवस उपोषणला बसू. आयला तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगू, आता मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा, मुतायला बी काय उंबले राव. मी एकटा सापडो होतो मला सगळ्याला. असं आहे, मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनीसुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यामध्ये. आज धाराशिव शहर सगळं क्लास 2 होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केलं आपण जवळजवळ. कमी यायचे 25% 50% लागत होतं, 5%वर काहीतरी केलं पण 4%वर. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका आहे ती सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे, याची जाणीव आम्हाला आहे शासनाला. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. सगळ्या मागण्या का काय म्हणायचो. दुसरा मुद्दा ऐका आता, दुसरा मुद्दा थांबा ना. आणि मग आता काय म्हणलं, तू कसं आहे का काय का, तुला जे आवडत का, जे आपण मानलं हे कळत नाही, तुला जे आवडत का. क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेट येथील लगेच आता जे काढून अंमलबजावणी करायला. माया पुढे सगळे अभ्यास केलं, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 2 सातारा संस्थांची पण जे काढायले फक्त 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यात काही त्रुटी आणि ते बरेच किचकट आमचं संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसल्यामुळे राजाचा नोकर भांडण होणार होतं. मावळे काय मावळ्यांना भांडायचं, कोण भांडायचं? अरे त्यांना बाबाराजे म्हणते आमचं जुनं, आपण तुम्हाला जादू म्हणते, जादू हे असं असतं. ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं
आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब. राजेसाहेब चुकत नाही मी. असं असं तर नाही की मग मला राजेसाहेब म्हणाले. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबा राजेसाहेबांना लाडाने राजेसाहेब बाबा राजेसाहेब म्हणते. मग आम्हाला जरा दादाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय ती पण गॅजेटची 1 महिना राजेसाहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्या जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. केसेस विषयी केसेस मागे घ्यायला लागले. त्याचा पण जी आर काढायला ना, त्याचा पण जी आर काढायले. राहिले तारीख आहे ते पहिले ते जी घेत होते आपल्याला ते आता जी आर काढायले. प्रत्येकाचा जी आर काढायला एकच प्रोफेशन तुम्ही सगळं सगळ्याचा जी आर जमा ना जमा ना. शासन निर्णयच आपण मला वाटतं हे दोन गॅजेटचे वेगळे धोरण दिसेल. एकत्र बसून काही देशात बघायला हा नाही गॅजेटचे काय करा वेगवेगळे काय प्रोसिजर की लागणार. विषय एकच आहे. ज्या पातळीवर त्याचा विभाग कार्यवाही करणार ना. त्या विभागाकडनं खात्या याचा एक करा. मेजर जो काय बोलले पण सोपं आहे ना विकेसाठी. हा पार्ट वेगळा गॅजेटियरचा आमचा संदर्भ असतो वेगळा. करता येईल ठीक आहे सर, आपण सोपं सोपं दिवसो आपण कसं काढतो तुम्हाला नको आम्हाला नको. दोन्ही गॅजेटचे वेगळा वेगळा तयार करा. गाजीच्या संबंधात जी आहे दोन ते दोन तयार घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या त्याचा एक म्हणजे 3 एकूण तयार करा. त्यामुळे तुम्हाला पण नको आम्हाला पण नको. बाबा सणा फसताना तुमच्या सांगून येतो आमच्या 58 लाख मध्ये झालं बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्यात घराच्या आत सगळं सुविधा लावतो म्हणून सांगितलं. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं बोलावं काय करायचं. 1 तासाने निर्णय घेऊ आपण जे आलं आपण आता हो म्हणायचं ते जे आलं नाही आलं पण काय करायचं. जिया काय काम केलं बघू आपण जिया. पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांचं सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. माझी जबाबदारी 2 महिने शांत बसा. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का. शांत राहायचं शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का. शांत लढाई नाही. आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब, आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही. हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या RTOने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ इकायला सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का. कोणत्या गल्लीत घातलं ते मध्ये इकडं झेड आहे. अरे ते लगेच काढा ना. त्याचं काय ते ताज. बर जेवढ्यावर दंड झाले ते उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो. दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो विजय झाला. JR दिल्यावर तुम्ही विजय होणार. आमचा JR दिल्यावर आत्ता नाही. उलट ते शांतते जाणार नाहीत. तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का JR म्हणलं. ते शांतता वेगळी. कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे. तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत. मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय. आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय. त्यावेळेस आमचा आनंद गगनात होणार नाही. रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत.
आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकुरावर गुलाल टाकणार मग जाणार ती. तसा जात नाही देव. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे. हे रिअल आहे. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आम्हाला जे आर आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला. आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता? पोरांनो, मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते जे आर घेऊन, नाही तर इथंच बसून राहा. जे आर घेऊन या. काय तुम्हाला येईन जा जा. परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमका प्रॉब्लेम. आपलं डिझेल वाचन तेवढंच. पाटील 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 पोरं ऐका, पाटील. एक मिनिट ऐका. ए, थांबा. ए पोरं ऐका. हा म्हणून अरे आज वगैरे ताकद किती मोठी आहे. ए, आवाज असा पाहिजे. गणपती बाप्पा. वरती आवाज गेला पाहिजे. गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे एक मराठा, अरे एक मराठा. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. अरे कोण म्हणताय देत नाही, अरे कोण म्हणताय देत नाही. धर्मवीर संभाजी महाराज ए की. थांबा रे. ए थांबा, एक मिनिट थांबा. घोषणा नका देऊ, मला बोलायचंय थोडं. एक मिनिट थांबा. आपण हे दृश्य पाहतोय. जरांगे पाटलांना प्रस्ताव घेऊन आलेल्या शिष्टमंडळासमोर त्यांचं बोलणं सुरू आहे आणि यामध्ये काही प्रमुख मागण्या जरांगे पाटलांच्या मान्य करण्यात आल्यात. हैदराबाद गॅजेटियरची लगेचच अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचबरोबर सातारा आणि औंध गॅजेटियरची जलद गतीनं म्हणजे साधारण 15 दिवसात अंमलबजावणी केली जाईल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. गंभीर गुन्हे वगळता सर्व केसेस तातडीनं मागे घेतल्या जातील. आणि पुन्हा एकदा जरांगे पाटील बोलत आहेत. अभ्यासक उजव्या बाजूला या. बाकीचे अभ्यासकाजवळ गर्दी करू नका. सगळे अभ्यासक उजव्या बाजूला या. अभ्यासकाने वाचिल्यावर अभ्यासक जर म्हणले की योग्य तर आपण हा म्हणणार आहे. सगळ्या अभ्यासकाजवळ द्या. शब्द ना शब्द वाचा. शांतता राखा, शांतता राखा, शांतता राखा. अवांतर गर्दी करू नका. अभ्यासकांजवळ अवांतर गर्दी करू नका आणि सर्वांना वाचण्याची संधी द्या. अभ्यासक सर्वांना तो जी आर ती जी हे आलेली आहे तो कागद सगळ्यांना वाचण्याची संधी द्या. बाहेर काढा रुमाल. पाटील पाटील पाटील.
की, छत्रपती संभाजी महाराज की. संघर्ष योद्धा मनोज दादांचा, संघर्ष योद्धा मनोज दादांचा, अखंड मराठा समाजाचा, अखंड मराठा समाजाचा. आताची आपण जी दृश्य पाहतोय, जरांगे पाटलांच्या काही प्रमुख मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मागण्या अशा होत्या की हैदराबाद गॅजेटियरची लगेचच अंमलबजावणी केली जाणार आहे. सातारा आणि औंध गॅजेटियर संदर्भात जलद गतीने अंमलबजावणी केली जाईल. साधारण 15 दिवसांचा कालावधी त्याला लागणार आहे. त्याचबरोबर गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व केसेस तातडीनं मागे घेतल्या जातील. बलिदान गेलेल्यांच्या वारसांना आतापर्यंत 15 कोटींची मदत देण्यात आलेली आहे आणि उर्वरित वारसांना सुद्धा आठवड्याभराच्या आत मदत दिली जाणार आहे. हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीला उपसमितीने मान्यता दिली आहे आणि जरांगे पाटलांकडे हा प्रस्ताव विचाराधीन आल्यानंतर त्यांनी सुद्धा या मुद्द्याला मान्यता दिली आहे. सातारा आणि औंध गॅजेटियरची अंमलबजावणी 1 महिन्यात केली जाईल. काही तांत्रिक बाबी यात अजूनही शिल्लक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. महिन्याअखेरीस मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात दोघांचंही एकमत झालं आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना 1 आठवड्यात मदत दिली जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. त्याला सुद्धा तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. आणि प्रमुख म्हणजे 58 लाख नोंदींचे रेकॉर्ड्स ग्रामपंचायतीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जिल्हा स्तरावर जात वैधतेची पडताळणी जलद गतीनं केली जाईल. जिल्हा स्तरावर जात वैधतेची जलद गतीनं पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय सरकारच्या विचाराधीन असलेल्या जरांगेंच्या आणखी काही मागण्या म्हणजे बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी दिली जावी, त्याचबरोबर जात पडताळणी यंत्रणेला गती दिली जावी, वंशावळ समिती गठीत करण्यात यावी आणि 58 लाख कुणबी मराठ्यांच्या नोंदींच्या आधारे कुणबी मराठे एक असल्याचा GR काढला जाईल. अशा स्वरूपाची मागणी अजूनही शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र आत्तापर्यंत ज्या मागण्या सरकारनं जरांगे पाटलांच्या मंजूर केलेल्या आहेत किंवा ज्या मागण्यांच्या आधारे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे तो प्रस्ताव जरांगेंना तत्वतः मान्य आहे. आणि आत्ता जो तांत्रिक मुद्दा आहे, जरांगेंचं असं म्हणणं आहे की तासाभरात या संदर्भातला GR काढा आणि तासाभरात आम्ही आंदोलन मागे घेतो. आणि त्याच संदर्भात सध्या मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांमध्ये खल सुरू आहे. माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे 4 मंत्री जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आलेले आहेत. याचबरोबर कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि इतरही उपसमितीचे सदस्य जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झाले. गेल्या 5 दिवसांपासून जरांगे पाटलांनी उपोषणाला आरंभ केलेला आहे आणि उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. या 5 दिवसांच्या आंदोलनादरम्यान सरकारी स्तरावर हालचाली सुरू होत्या. अनेक कायदेशीर बाबींचा खल केला जात होता, विचारविनिमय केला जात होता. विधी आणि न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. सरकारनं तयार केलेल्या प्रस्तावावर विधी आणि न्याय विभागाचं मत घेण्यात आलं. त्याचबरोबर राज्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांचंसुद्धा मत घेण्यात आलं. ज्या मागण्या मान्य केल्या जाणार आहेत त्या पुढच्या काळात कायदेशीर कचाट्यात अडकू नये याची दक्षता घेतली जाणार आहे आणि त्या अनुषंगानं कायदेशीर सल्लाही घेण्यात आला. आणि अखेर आज दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अंतिम मसुदा निश्चित करण्यात आला. आणि हा अंतिम मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटलांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. आत्ता ही दृश्य आपण पाहतोय. उदय सामंत आणखी एक
मंत्री आहेत जे या मराठा आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीचे सदस्य आहेत आणि आजवरच्या अनेक उपोषणादरम्यान आजवरच्या अनेक आंदोलनादरम्यान जरांगे पाटलांशी त्यांनी यशस्वीपणे शिष्टाई केली होती. पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटलांच्या साथीनं ते जरांगे पाटलांशी शिष्टाई करण्यासाठी किंवा मनधरणी करण्यासाठी आलेले आहेत. आत्ता साधारण अर्धा ते पाऊण तास जरांगे पाटील आणि सरकारच्या या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव उपस्थित असलेल्या आंदोलकांना वाचून दाखवला. आंदोलकांची परवानगी घेतली आणि ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या मागण्यांच्या आधारे जर सरकार GR काढत असेल तर आम्ही तासाभरात आंदोलन मागे घेतो अशा स्वरूपाची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आणि आज रात्री 9 वाजेपर्यंत आपण मुंबई मोकळी करू असंही जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. बाहेर आंदोलकांमध्ये सुद्धा एक प्रकारची उत्सुकता आहे. पोलिसांनी या आंदोलकांना आझाद मैदानाबाहेर रोखून धरलं आहे. काही आंदोलक आतमध्ये आहेत. या आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जाते. गेल्या 5 दिवसांपासून हे आंदोलक आपल्या गावाहून मुंबईत दाखल झालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत. अजून पूर्णतः हा लढा संपलेला नाही. मात्र जे पदरात पडतंय ते पदरात पाडून घ्या अशी भूमिका जरांगे पाटलांनी आंदोलकांना समजावून सांगितली आणि त्यानंतर तासाभरात आंदोलन मागे घेण्याची तयारी जरांगे पाटलांनी दाखवलेली आहे. फक्त त्यासाठी एक अट त्यांनी घातलेली आहे आणि ती अट म्हणजे जोपर्यंत आत्तापर्यंत मान्य केलेल्या मागण्या त्या संदर्भातला GR निघत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन मागे घेणार नाही आणि आता त्याच GRची अपेक्षा आहे. त्याच GRची प्रतीक्षा केली जाते. राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि ते पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या शेजारी बसले आहेत. 27 तारखेला सकाळी 10च्या सुमारास जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी जालन्याच्या आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे कूच केलं. हजारो मराठा आंदोलकांच्या साथीनं ते मुंबईत येऊन दाखल झाले आणि गेल्या 5 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात. जरांगे पाटील बोलत आहेत. आपल्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे, ए पोराव 1 मिनिट शांत राहा. फक्त अर्धा मिनिट. एक शांत एकदम. आपण सर्व शांततेने घ्या. मी आपलं हे सगळं आंदोलन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. आता मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मी सूचना देतोय की आमचा कोणत्या आंदोलकांना आपण त्रास देऊ नका. त्यांना मोकळे मला घरी जाऊ द्या परत. अशा प्रकारच्या आम्ही सर्व पोलीस विभागाला आपण सर्वांनी सहकार्य करायची माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे. झालेला
मी तुम्हाला त्याच्याशिवाय काय करतो का तिथे प्रामाणिक माणूस माझ्यासारखा खरंच आहे लागणार ऐकून घ्या मी आला बघा ऐका ओके तरी पण थोडा काही सांगता सांगतो त्यांचं म्हणणं काय हैदराबाद मी तो आता फुल स्टॉप पुढे आणि कोमा कुठे हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे कोणाला हैदराबाद गॅजेटियरला तिथं फुल स्टॉप या शासन निर्णयानुसार म्हणजे कोणत्या गॅजेटियरच्या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तींच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास फुल स्टॉपच्या वर्षाच्या आधारे असल्यास आधारे स्थानिक चौकशी करू नातेसंबंधाला द्यायचंय ना चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कारवाई प्रस्तावित आहे हे विषय 2 जागेवर पॅरेग्राफ झाले त्याचे आपण काय म्हणूया तुमच्याकडे जिआरचा ड्राफ्ट आहे तो वाचू हा फक्त प्रस्ताव आहे अरे बाबा तुम्हाला गॅर देतो ना मग खायला सांगा आम्ही सांगितलं म्हणे तर तुम्ही जेव्हा जे घेऊन येतो तेव्हा तुम्ही जाताना पैसे सोडून पैसे सोडत नाही ना गॅर येतो जाता नावाने हैदराबाद काही प्रॉब्लेम नाही सण काय आर्थिक स्थिती झालेली आहे तसं त्या मुलीला आपल्याकडे नावाने जे आहे विजय पाटील साहेबांनी तरी पण सांगितलं जे अर्थ देणार मराठा समाजाची मी फसवत करणार नाही मी पण मराठा ते पण सांगितलं राजा आहेत ना आपण राजाच्या घरात जाऊन बसून बाहेर घ्यायचं देतो ना तुम्हाला काय कळतं का नाही काय सांगितलं आम्हाला तू त्याच्यामध्ये शब्दरचना बदलता याचा अनुसंधान शब्दरचना बदलायची असेल पोलिसांना विजय पाटील साहेबांनी पण सांगितलं त्रास द्यायचा नाही पोरांना आणि मी सुद्धा सांगतो तुमच्यामुळे विनाकारण काही गालबोट पोलीस बांधवांना लागायला नको पोलीस बांधवांनी शांत राहावं ही त्यांना विनंती करतो तुमच्यामुळं वातावरण शांत आहे पोलिसांमुळे बिघडलं असं पोलिसांनी करू नका बाहेर पोराला काय तरी म्हणाले तुम्ही म्हणू नका माझं समजून घ्या पोलीस बांधवांना सांगणे तुम्ही माझं समजून घ्या पोरांना कसल्याच प्रकारचा त्रास मुंबईभर देऊ नका ते शांततेत आले असे शांततेत सुद्धा निर्णय झाल्याच्या नंतर अंमलबजावणी झाल्याच्या नंतर बाहेर जाते तुम्ही उभं भूमी दाखवू नका माझी तुम्हाला विनंती आहे
आणि कोणालाही सांगेल तुम्ही सुद्धा नीट राहा, अजिबात बरोबर करायची नाही. तुमच्या वतीने मी आश्वासन दिलेलं आहे करतात पाळायला पाहिजे. आपले महाधिवक्ता माने शिंदे साहेब यांनी आपल्या वतीनं बाजू मांडून सरकार मान्य न्यायालयाला शब्द दिलाय, आमच्याकडून कोणीही गैरकृत्य होणार नाही. म्हणून तुम्हाला गैरकृत्य करायचं नाही ही मला शब्द द्या. शब्द देता शांत राज्य तालुका आपणाची एक घंटा काय मी बघतो. हे मान्य केल्याशिवाय जी आर काढता येत नव्हतं ना, मान्य केल्याशिवाय जी आर काढता येत नव्हतं. आता 5 मिनिटात जी आर येतो. समन्वय आणि अभ्यासक बाकीच्या कुठे गेले करायचं का फायनल? आणि हे फायनल केल्यावर चार्ज देते ना, हे बरोबर आहे का? देऊ का मग? हा म्हणू का? हा म्हणू का? आणखी कुणी अभ्यासक मागं पुढे आहे का? व्यासपीठाच्या बाजूला मंत्रिमंडळ एवढ्यासाठी थांबलंय. आपण अभ्यासक थांब म्हणले की लगेच ते चेअर काढणार आहे. देऊ का मग? देऊ का? देऊ का? सांग ना, मनात बोललीच असते. आणा काढू, आणा काढू, हो द्या काढू. तुम्हाला सुनवाई झाल्यानंतर मंत्रिमंडळाची माझी अध्यक्ष म्हणून सही त्याच्यावर हा मनुष्याला हा म्हणतो बरं, दुसऱ्याला नाही म्हणतो. म्हणजे विष ठेवायचं नाही, तुझ्या पोटात विष आहे हवा लागली आणि हवा खाली वर मांडला अरे पाण्याला ही आल्याशिवाय त्या निघून का? अरे बाबा आपण बघतोय की जरांगे पाटील आता आंदोलकांशी चर्चा करतायत, त्यांना समजावतायत, सरकारची भूमिका समजावून सांगतायत आणि आता जी प्रतीक्षा सुरू आहे ती प्रतीक्षा आहे जी आर कधी या मंडपात पोहोचतोय याची. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अक्षय, सध्या आंदोलकांमधलं काय वातावरण आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? जी आर देण्यापूर्वीच आंदोलन या सगळ्या हा जो ड्राफ्ट मंजूर ड्राफ्टला आपण मंजुरी दिली की तासाभरात हा याचा आल्यानंतर आपण मंत्र्यांवर घरी जायचं होते. स्वयंसेवक जे आहे त्या स्वयंसेवकांकडे मनोज अक्षय, तुझा आवाज पूर्णतः येत नाहीये कारण मागे खूपच गोंधळ सुरू असल्यामुळे आवाज पुरेसा येत नाहीये. पण काही मुद्दे लक्षात आलेले आहेत. या म्हणजे अजून जी आरची प्रतीक्षा सुरू आहे. काही आंदोलक या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत. त्यांना समजावण्याचं काम सध्या जरांगे पाटील करतायत. अभ्यासकांचा एक गट त्यांनी इथं मंडपामध्ये आणून बसवला होता, उपोषण मंडपामध्ये. ज्या वेळेला सरकारी समिती चर्चा करायला येते त्यावेळेला हा अभ्यासकांचा गट मनोज जरांगे पाटलांच्या शेजारी येऊन बसतो आणि एखाद्या समितीच्या मार्फत येणारे प्रस्ताव त्याची कायदेशीररित्या पडताळणी केली जाते. या अभ्यासकांच्या मार्फत त्यांची मतं विचारात घेतली जातात आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील या प्रस्तावाला किंवा एखाद्या मुद्द्याला मान्यता देतात. ही आत्तापर्यंतची परिस्थिती होती आणि तशीच परिस्थिती आत्ताही पाहतोय आपण. ज्यावेळेला मंत्री गट, मराठा आरक्षण संदर्भातली मंत्रिमंडळाची उपसमिती, त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर काही सदस्य मंत्री एकत्रितपणे या आंदोलकांच्या भेटीला आले. जरांगे पाटलांसमोर त्यांनी आपला प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावादरम्यान जरांगे पाटलांनी केलेल्या काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आला आणि काही मागण्यांवर विचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर आता सध्याची जी दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे पाटील हे अभ्यासकांना आणि आंदोलकांना त्यांच्या काही मुद्द्यांचं निरसन करताना दिसत आहेत.